आज आपण या ठिकाणी कुंजरवाडी फेऊर व महत्वाचे आळंदी या 3 गावातील वैष्णवांसाठी जो भजनांजली म्हणजेच भव्य भजन स्पर्धा हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 19 भजनी मंडळांनी सहभाग घेतलाय। तर सर्वांसाठी सगळा प्रथम जोरदार टाळ्या होत्या। खरं तर खूप चांगला प्रतिसाद लाभलेला आहे। म्हणजे मला वाटलं होतं की 3 गावांमध्ये मिळून 11 ते 12 मंडळ आहेत, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 19 मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। 11 वाजल्यापासून आपण आज या ठिकाणी सर्वजण सुरसाव्यास खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे। सर्व भजन मंडळातील सर्व वैष्णवांनी खूप आपल्या कसोटीला उतरून सर्वांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भजन केलेलं आहे। खरं तर भजन स्पर्धा ही माझ्या माहितीप्रमाणे हवेली तालुक्यातील किंबहुना आपल्या पंचक्रोशीतील पहिलीच भजन स्पर्धा असेल। आपल्या वारकरी मंडळीमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपले वडीलधारी मंडळी असतील त्यांनी नवीन तरुणांसाठी एक चांगला पायंडा पाडण्यासाठी आपण ही भजन स्पर्धा घेतलेली आहे। आपण पाहिलं असेल की वेगवेगळे भजनी मंडळ आले असेल, कुणाचे एक सारखे ड्रेस आहे, कुणाचे सर्वांनी टोपी घातलेली आहे। म्हणजे आपल्याला कळतं की बाबा आपण कुठल्या बाबतीत कमी आहोत किंवा काही आपली सुधारणा करायला पुढे वाव आहे हे पण आपल्याला कळतं। आपण प्रत्येक गावाचं प्रत्येक भजनी मंडळ ते श्रेष्ठच आहे, कुणाला कमी लेखायचं काही कारण नाही, परंतु आपल्याला देखील आपल्यापेक्षा अजून सुधारण्याला कसा वाव आहे आणि आपण पुढे कसं जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि या ठिकाणी नवीन गायक आहेत, त्यांना हे व्यासपीठ तयार झालेलं आहे। हे व्यासपीठ असंच पुढे भविष्यात चालत राहील अशीच मी या ठिकाणी ग्वाही देतो। मी ही कार्यक्रम घेण्यामागचे उद्देश असा होता, माझं वय 36 वर्ष, पण तरुण एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मी मुलगा। हा कार्यक्रम घेण्यामागचं पहिलं उद्दिष्ट असं होतं की समाजातील तरुण पिढीने अध्यात्म एका चांगल्या नजरेने पाहावं। खरंच या अध्यात्मामध्ये किंवा श्रीहरीच्या कीर्तनामध्ये रंगण्यामध्ये जो आनंद आहे तो पृथ्वीतलावर कशातच आनंद नाही। आणि त्यासाठी एक नवीन आदर्श म्हणून मी या स्पर्धांचं आयोजन केलं आणि त्याला मला जी साथ दिलेली आहे ते आदरणीय आमच्या प्रकाशजी सावंत, त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या मार्गदर्शिका सीमाताई सावंत यांनी देखील आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन दिलं।